ठाणे रेल्वे स्टेशनवरील रुंदीकरण करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्म 5 वर छत नसल्याने अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या। ऐन पावसाळ्यामध्ये छत नसलेल्या प्लॅटफॉर्मवर उभा राहिल्याने प्रवासी भिजत होते। मध्य रेल्वेने यावरती तात्पुरता उपाय शोधलाय। बांबू आणि प्लास्टिक वापरून एक तात्पुरता छत या ठिकाणी उभारण्यात येत आहे। मात्र 25,000 केव्ही क्षमतेच्या वायर बाजूला असल्याने याचा काही परिणामी धोका देखील आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। ठाणे स्थानकामध्ये काही दिवसांपूर्वीच 62 तासांचा मेगा ब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण करण्यात आलं। मात्र त्या प्लॅटफॉर्मच्या वर छत नसल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती। नवीन जो रुंदीकरण करण्यात आलेला प्लॅटफॉर्म आहे तो अतिशय लगबगीने तत्परतेने बांधून प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे। त्याचा फायदा देखील प्रवाशांना आता होतोय। पण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसांमध्ये या ठिकाणी उभं राहण्यासाठी देखील प्रवाशांना गैरसोय होते, कारण की ट्रेन पकडत असताना पावसात उभं राहून लोकांना ट्रेन पकडावं लागत होतं। त्याचप्रमाणे उन्हाचा देखील त्यांना त्रास होतोय। आता मध्य रेल्वेने एक तात्पुरता उपाय याच्यावर शोधलेला आहे। बांबू प्लास्टिक वापरून या ठिकाणी तात्पुरतं छत उभं करण्यात आलेलं आहे। जसं की आपण पाहताय हा 5 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी लोकल उभी आहे। अशा बाजूला आपल्याला हा जो निळा कलरचा कपडा दिसतोय तो पूर्णतः प्लास्टिक आहे आणि हे बांबूच्या साहाय्याने बांधलेलं एक तात्पुरतं छत आहे। सध्या तरी गैरसोय प्रवाशांची टाळली गेलेली आहे असं मध्य रेल्वेचं मत आहे, जे देखील बरोबर आहे। मात्र प्रवासी अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून या मध्य रेल्वेच्या उपायावर टीका करताना दिसून येत आहेत। काही लोक खिल्ली उडवताना दिसून येत आहेत। मात्र सध्याचे बेस्ट पॉसिबल वे हाच आहे असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।